नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 10 ऑगस्ट 2025 आणि मी माझ्या शेतामध्ये आणि या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. राज्यात सांगायचं झालं तर आणखीन जवळपास 10, 11, 12 राज्यात अशा विखुरलेल्या स्वरूपाचं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणारच आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश दररोज वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस पडत जाईल म्हणून हे प्राथमिक स्वरूपाचा अंदाज घ्यायचा आहे. पण काय झालं, हे करत असताना मला उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे फोन आले. उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक, येवला, निफाड, त्याच्यानंतर संगमनेरचे काय आले, श्रीरामपूर, त्याच्यानंतर कोपरगाव, त्या भागातले बरेच फोन आले की आमच्या भागामध्ये पाऊसच नाही, तुमच्या तिकडं पडतं, फक्त पिकांना पाहिजे तसाच पडतोय. तर मग पाऊस कधी येईल? तर उत्तर महाराष्ट्रासाठी खास करून एक आनंदाची बातमी की उत्तर महाराष्ट्रामध्ये 15 ऑगस्टपासून म्हणजे 15 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्टच्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे. म्हणजे तिकडं ना तुम्हाला सांगतो 16, 17, 18, 19च्या नंतर चांगला अतिवृष्टी देखील काय काय ठिकाणी होणार आहे, मुसळधार होणार आहे. आणि त्यांचे फोन आले की आमच्या विहिरीला पाणी आलं नाही, तर ह्या पावसामध्ये तुमचा हा पाऊस निर्णायक ठरणार आहे, विहिरीला देखील तुमच्या पाणी येणार आहे, वडी नाले देखील वाहणार आहेत. म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो की मुंबई, पुणे, नाशिक, संगमनेर, इगतपुरी ह्या कोकणपट्टी त्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, म्हणजे तुमच्याकडं म्हणजे 17 ते 22च्या दरम्यान, म्हणजे 17 ऑगस्टपासून 22च्या दरम्यान मुंबई असो, पुणे असो, त्याच्यानंतर नाशिक, इगतपुरी या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात